प्रकट दिनाचं काय महत्व आहे? त्या दिवशी भगवान दत्तात्रयांच्या स्वरूपाचा अक्कलकोटच्या पवित्र भूमीत पहिल्यांदा पादस्पर्श झाला. आल्या दिवशी पहिल्यांदा त्यांनी अतिप्राचीन अशा ह्या अग्नि उपासनेचं प्रकटीकरण केलेलं आहे. ते चिलम घेतली त्या आणि त्यांनी फुंकर मारली आणि त्यातनं अग्नी प्रज्वलित झालेला आहे आणि त्या पुण्यभूमीमध्ये पहिल्यांदा अग्नी प्रज्वलित केलेला आहे. तो त्यांच्या अवतार समाप्तीच्या शेवटच्या काळात देखील केला आहे. त्यांनी त्या मंदिरामध्ये त्यांनी त्या शिवलिंगावरती अग्नी प्रज्वलित केला. त्यामुळे आल्या दिवशी, प्रगट दिनाच्या दिवशी आणि समाधीच्या काही काळ आधी दोन्ही वेळेस त्यांनी या पवित्र विद्यानगरच्या भूमीमधनं अग्नि उपासना हीच भविष्य आहे हे दाखवलेलं आहे. आणि दत्त परंपरेमध्ये, स्वामी समर्थांच्या परंपरेमध्ये भविष्य काळात येणाऱ्या अग्नि उपासनेचं दर्शन त्यांनी त्याची करून दिलेलं आहे. आपण काय करावं प्रकट दिना दिवशी? अग्निहोत्र त्या दिवशी सुरू करावं न करणाऱ्यांनी, आणि जे करत असेल त्यांनी त्याची प्रचार करावा. स्वामींची आपल्याकडे अपेक्षा आहे की तुम्ही उपासना करा, दुसऱ्यांना नेऊन शिकवा. बरं, त्या दिवशी जर आपण स्वामींना जर आपले गुरु मानत असू, स्वतः त्या दिवशी अग्निहोत्र नक्कीच करावं आणि मग इतरांना शिकवण्याचा प्रयत्न करावा, की धर्म प्रचार करावा अशी अपेक्षा आहे आपल्याकडनं. स्वामींनी बाळप्पा महाराजांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आदेश दिलाय की यावतचंद्र दिवा करो, धर्माचा प्रचार करा, सनातनाची पुनःप्रस्थापना करा. गड्डींनी काही करायचंच असेल तर धर्मप्रचार करा.